हिवरे बाजार शैक्षणिक अभ्यास दौरा। आता आपण बघूया की विद्यार्थ्यांचा अनुभव कशा प्रकारे होता। आज आपण ह्या पार्टमध्ये बघणार आहोत की हिवरे बाजार हे गाव बाकी गावांपेक्षा वेगळं कसं आहे। तर जेव्हा आम्ही आमच्या शैक्षणिक सहलीसाठी हिवरे बाजार या गावाला गेलो होतो तर सर जेव्हा आमच्याशी संवाद साधत होते तेव्हा एक चिमुटला मुलगा आला आणि त्यांनी पटकन सरांच्या हातात टाळी दिली। तर सर म्हणाले, हा बघा हा माझा मित्र आणि ह्याला माहिती आहे की माझा मित्र होण्यासाठी काही अटी असतात, त्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या आणि माझ्या हातावरती अशी एक टाळी दिली तर तुम्ही माझे मित्र झाले। ज्याला माझा मित्र व्हायचं त्याने एक तर सकाळी उठलं की टॉयलेट यूज करायचं, उघड्यावर जायचं नाही, आल्यावर हात स्वच्छ धुवायचे, मग ब्रश करायचं, आंघोळ करायची, मग दर्शन घ्यायचं आजी आजोबा आई वडिलांचं, जेवण करायचं, मग गावात यायचं। शाळेत दप्तर ठेवलं की प्रत्येक वर्गाला एक दिलेला रस्ता असतो, मग त्यांनी तो रस्ता क्लीन करायचा, स्वच्छता, खेळताना शिवी द्यायचे नाही, कोणाचा फुट रबर पेन चोरायचा नाही, आणि मग तो माझा मित्र होता, आहे ना मित्र, श्रेयस माझा मित्र आहे। मग सगळे मुलं दर घरात काय चालतं मला पहिलं कळतं। अशा त्या अटी पूर्ण केल्या आणि माझ्या हातावरती एक टाळी मारली की तुम्ही झाले माझे मित्र। तर अशा ह्या स्ट्रॉंग व्हॅल्यू सिस्टममुळे ती मुलं ती फुलाची पाकळी आणि साखरेचा वाटा गावाच्या समृद्धीमध्ये आणि गावाच्या बेटरमेंटमध्ये त्यांचं योगदान होतं।